कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खोटा बोलता या उमा। काय गो उमा, आहे गेली म्हणून तिच्या नावाने तू काय पण खपवशील काय? आणि आम्ही त्या मुकाट्याने मान्य करू असा जर तुका वाटत असाल ना, तर तो तुझा गैरसमज हा, समजलास? ललिताई, मी खोटा कशाक बोलेन? कारण ना तुका तुझा हेतू पूर्ण करूचो हा। तुझ्या भाचेक तुका या घरची सून करूची हा। ललिताई, खरंच असं नाही हा। मी फक्त दायचीची इच्छा असाच हा, माका माहित हा। मुळात आहे एक ना, त्या संध्याची पोरगी कधी आवडलीच नव्हती, म्हणून तर ओवी कधी ती आपल्या मनातच नव्हती। उगाच काहीतरी खोटा नाटा सांगून ना सगळ्यांची मन बदलू नकोस हा। तुका काय वाटला? तू आईबद्दल काय वाटेल ते सांगशील आणि आम्ही ऐकून घेतलं हा। पण एक लक्षात ठेवा, ती तुझी सासू नंतर असय हा, आधी आमची आय असा ती। लाली, मग तू पुढे गेलीस तेव्हा सगळे कावळे उडून का गेले ग? हे बघा, तुम्ही काही एक बोलू नका मध्ये हा। काय माहित नाही ना तुमका? लाली, जरा शांत हो आधी। नाही बसणार शांत हा। माझ्या घरात ना मी काय पण बोलेन हा। या उमा बोलता ना तर सगळा खोटा हा, नाही माझा विश्वास तिच्यावर। ललिताई, अशा वेळी मी खोटा कशाक बोलेन? उमाताई, ते काय झालं? हिला तोंड वर करून हिला एकाना लाज पण नाही वाटत। हे लाली, बस झालं ना आता। मध्ये बोलायचं नाही हा कोणी, सांगून ठेवते सगळ्यांका। खरं तर ना या संध्याचा पोर या घरात इल्यापासून काही ना काय वाईट होताच हा। माझ्या लेकावर ना या संध्याच्या लेकीन काय जादू केलं हेच माहित। एक लक्षात ठेवा, तुमच्या या मावशी भाचीच्या नाटकात मी फशी पडूच आहे नाही, मग कोण पण येऊ देत। ललिताई, ह्या सगळ्यात तुम्ही ओवीत कशाक बोलतास? मग ह्या सगळा तिच्यामुळेच तर होता ना। आई, अगं का उगाच वाद घालतेस? तुझ्यासाठी वाद घालतोय मी ना, तुझ्या हिताचा विचार करतोय, आणि हे सगळे ना तुझं आयुष्य उद्ध्वस्त करूच्या मागे लागलेले आहोत। आणि या सगळा ना या ओवीमुळे होता। ललिताई, मुळात दायची आणि मी बोलत होतो तेव्हा ओवी तिथे नव्हताच। ओवीचा याच्याशी कायच संबंध नाही हा। हे बघ, तू आईशी काय बोलत होतस आणि काय नाही ता माका ऐकूचाच नाही हा। कारण ना त्यातलो एक पण शब्द तुझं खरो नाही हा। मी माझ्या ऐक ना माझ्या जन्मापासून ओळखतोय, ती ना असा वचन कधीच देणार नाही हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।